कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ऐकतीस का? खाऊन घे. सूर्या, बाबा बाबा काय झालंय? काय झालंय? एका बहिणीचं लग्न नाही लावू शकलो, बाकीच्यांची कशी लावणार आहे मी? अरे कुठल्या तोंडाने समोर जाऊ तिच्या? काय सांगू मी तेजूला? माझ्या तेजूच्या आयुष्याची महती झाली बाबा, महती झाली. सूर्या, अरे ही रडायची वेळ नाहीये. सावर स्वतःला. अरे तू जर असं कोसळलास तर तुझ्या बहिणींना कोण आधार देणार? अरे कसा आधार देऊ बाबा, कसा आधार देऊ मी? अरे नशिबाचं एवढं फाटकं निघालं माझं, कुठं कुठं ठिकाण जोडणार मी? तेजूचं असं नव्हतं व्हायला पाहिजे रे. काय चूक केली तिनं माझ्या पोरीनं? मला माहित आहे सगळं. अरे पण जे घडतंय ते आपल्या हातात आहे का सांग? आहे का? ते सगळं वरच्याच्या हातात. वरच्याचा खेळ आहे ना, आपल्या मेंदवाच्या पलीकडचा आहे. जे काय होईल ते चांगलं होईल. तू काही काळजी करू नकोस. लक्षात ठेव, तू स्वतःला एकटं समजायचं नाही. तुझा सका मामा अजून आहे ना खंबीर तुझ्या पाठीशी, आहे ना? हिला खोलीत घेऊन जावा, तिला जरा आराम करू दे. धनु, तिला काय बी झालं तरी एकटीला सोडू नका. नाही सोडलं. जावा तुम्ही. अक्का, हे सगळं तुळजाला सांगायला पाहिजे. फोन का उचलत नाहीये ही पोरगी? देवा, काय लिहून ठेवलेस या पोरीच्या नशिबात? तू देवानं काय शिक्षा द्यायची ती आम्हाला द्यावी. त्या आईनं वाढलेल्या पोरांवर एवढी संकट का आणतोय देव? काय कळना झालंय. जणू काय यांची आई पळून गेल्याची शिक्षाच बघतायत पोर. देवा, देवा आमचा तुझ्यावर विश्वास आहे. या पोरीच्या आयुष्यात असा काहीतरी चमत्कार घडव. या पोरीचं आयुष्य सुखी कर बाबा. ह्या आनंदानं मी तुम्हाला या लग्नाला इथं बोलवलं होतं.
तुमच्या आशीर्वादानं ना मला हे लग्न थाटामाटात करायचं होतं, पण आमच्या नशिबी नाही हे सगळं. मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. घ्या आता तुम्ही. थांबा थांबा, असं भरला मांडव सोडून जाऊ नका. जावई बापू, गुरुजी काय म्हणले तुम्ही नीट ऐकले दिसत नाही. तेजूचं लग्न आजच होणं गरजेचं आहे. याचा अर्थ ते हितच ह्याच मांडवात झालं पाहिजे ना. पण डॅडी, आम्ही कसं शक्य? असं हिंमत हारून कसं चालेल जावई बापू? नाहीतर आमची भाची आयुष्यभर बिन लग्नाची राहील ना. आमच्यामुळे झालंय, आम्ही ज्यातनं मार्ग काढतो. आमची भाची सद्गुणी आहे, सुंदर आहे, संस्कारी बी आहे. तुमच्यातलं कोण येईल पुढं तिच्याशी लग्न करायला? बोला, कोण आहे तयार आमच्या तेजूशी लग्न करायला? लोकांच्या पोरांचं आयुष्याचं वाटोळ का करतायचा? अहो 3 लग्न मोडल्यात तिची. त्या पुरीतच खोट असणार, आणि खोट असणाऱ्या पुरीशी कोण लग्न करणार हो? असं नका बोलू. त्यात त्या पोरीची काय चूक आहे? अशा अभागी पुरीशी कुणी बी लगीन करत नाही बघा. अहो ह्यासनी काय पोरं त्यांची जड आहे ती वय. आता तुम्ही मला सांगा, एवढं समज माहिती असून आपल्या पोराचं लग्न हिच्याशी लावतेली का, आणि त्याच्या आयुष्याची माती करतेली? अहो तुम्ही तरी कराल का? बोला की आता. अहो गप का? अहो बोलणं सोपं असतंय हो, पण करणं लय अवघड. डॅडी, शत्रुबाह्याचं लग्न तिच्याशी तुम्ही लावून द्याल का? सांगा आता. अरे शिरपा, अरे पुरीचं नशीब लईच वाईट आहे. कोण पडेल नुसत्याला पडेल. तेव्हा डॅडी बी आपल्या पोराचं लग्न तेजीशी नाहीत लावून देणार. नाहीतर काय? जावई बापू, आमचे चिरंजीव करतील तेजूशी लग्न. तेजूचा बायको म्हणून स्वीकार करतील ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.